ठरलं तर मगचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमो प्रमाणे प्रिया घराबाहेर थांबलेली असते सुभेदारांच्या आणि आता ती म्हणते की प्लीज मला घरात घ्या, बरं वाटत नाहीये मला, घरात घ्या असं म्हणते ती. तर आता इथे चक्कर येण्याचा ड्रामा करत असते ती. तेवढ्यातच आता इथे नुपूर येते आणि आता ती काढा देते. तर आता इथे नुपूर आणि गिरीजा आलेल्या असतात. तर आता इथे गिरीजा म्हणते हा काढा पी, बरं वाटेल तुला असं म्हणते गिरीजा. तर आता इथे काढा पाजवते तिला नुपूर. तर आता इथे प्रिया तो काढा पिते. तर आता इथे नुपूर म्हणते हा तोच काढा आहे जो तू पूर्णाजीला दिला होता असं म्हणते आता इथे नुपूर. तर आता इथे प्रियाला भीती वाटते ते बघून. तर आता इथे प्रिया चालत जात असते बघा प्रेक्षक सायलीच्या खोलीकडे पायऱ्यांवरनं. तर आता इथे प्रियाच्या समोर एकदम सायली येते. तर आता इथे सायलीचं नाव घेतलंय मास्टर माइंड सायली म्हणून. तर आता इथे सायली जोरात ढकलते प्रियाला. तर म्हणून पाठीमागे जाऊन पडते बघा प्रेक्षक आता इथे प्रिया. तर आता नुपूर आणि गिरिजाच्या समोर येऊन थांबतात आणि दम देतात आता इथे प्रियाला. पिक्चर अजून बाकी आहे असं म्हणते आता इथे गिरिजा. प्रियाचे 3:13 वाजणार ह्या आठवड्यात असं म्हणून आहे बघा प्रेक्षक हो ह्या प्रोमोचं कॅप्शन. तर आता इथे नुपूर आणि गिरिजाच्या मदतीने प्रियाला जाळ्यात अडकवणार सायली असं म्हणून आहे. तर प्रेक्षक हो बघा खूप इंटरेस्टिंग प्रोमो आहे. तर ह्या प्रोमो प्रमाणे आता प्रिया इथे आत येण्यासाठी खूप सारे ड्रामा करत असते. तर ती सुभेदारांच्या घराबाहेरच थांबलेली असते आणि प्रतीक्षा करत असते केव्हा ते तिला घरामध्ये घेतील म्हणून. मात्र आता इथे तिला लवकर घरामध्ये घेतच नाहीत. तर आता इथे प्रिया तिथेच थांबून असते. तर आता इथे नुपूर फोन करून सांगितलेले असते सायलीला की असा असा काढा पाजवलेले असते प्रिया पूर्णाजीला म्हणून. तर आता इथे हे ऐकून सायलीने सगळा प्लॅन आखलेला असतो आणि ती नुपूर आणि गिरीजा दोघींनाही एकदा बोलवलेली असते. तर मग आता इथे नुपूर तो काढा करून आणते आणि आता ती म्हणते प्रियाला पी म्हणून. कारण आता इथे प्रिया ढोंग करत असते ना मला बरं वाटत नाहीये, मला घरामध्ये घ्या म्हणून. तर आता इथे नुपूर म्हणते घे घे काढा पी, तुला छान वाटेल म्हणते. तर आता प्रिया पिते पण तो काढा. तर आता इथे काढा पिल्यावर तिला नुपूर सांगते की हा तोच काढा आहे जो तू पूर्णाजीला करून पाजला होता. म्हणजे तो काढा बघा प्रेक्षक हो जेव्हा तिने तो काढा पाजलेला असतो ना पूर्णाजीला, तेव्हा पूर्णाजीला खूप गरगरायला वगैरे लागलेलं असतं. तर आता इथे तोच काढा ती बनवून दिलेली असते. तर आता इथे पुढे जाऊन प्रिया चालत चालत जाते घराच्या आतमध्ये म्हणजे सुभेदारांच्या आणि ती पायऱ्या चढत चढत वरती जात असते सायलीच्या खोलीकडे. तर आता इथे सायलीला एकदम आलेलं दाखवलंय मध्येच. तर मास्टर माइंड सायली असं म्हणून इंट्रोड्यूस करून दिलंय तिला. तर आता इथे सायली येते आणि जोरात धक्का मारते आता ती प्रियाला. तर आता इथे प्रियाला धक्का दिल्यावर ती जाऊन खाली पडते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खाली नुपूर आणि तिच्यासोबत गिरिजा सुद्धा थांबलेली असते. तर आता इथे त्या दोघी तिला दम देतात प्रियाला. तर आता प्रियाला खूप जास्त भीती वाटायला लागते ह्या दोघी पण इथे कसं काय आल्या म्हणून. तर आता इथे पाठीमागून सायली सुद्धा येते. तर आता इथे सायली नुपूर आणि गिरिजाला बघून खूप जास्त भीती वाटते प्रियाला. तिला कळतच नाही काय चाललंय म्हणून. तर आता ती खूप जास्त घाबरलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे हा प्रोमोज इथे संपलेला दाखवलंय. मात्र आता ह्याच आठवड्यामध्ये हे दाखवण्यात येणार आहे. तर आता नुपूर आणि गिरिजाच्या मदतीने जाळ्यात अडकवणार आहे प्रियाला सायली असं कॅप्शन सुद्धा आहे. तर प्रेक्षक हो तुम्ही किती एक्सायटेड आहात हा प्रोमो बघून हे आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्हाला कसं वाटतायत आजकालचे एपिसोड्स ठरलं तर मगचे ते सुद्धा कमेंट करून सांगा. कारण आता इथे किती दिवस तरी प्रिया उड्या मारायची आणि आता तिचा खूप माज झाला होता पण आता तिचा एकदमच माज उतरायला लागला आहे. तर 2 दिवसापासून आता प्रिया घराबाहेरच थांबलेलं दाखवले सुभेदारांच्या. तर हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग आहे कारण आता इथे खऱ्या आयुष्यात कोणीही 2 दिवस असं थांबू शकणं इम्पॉसिबल आहे. तर आता इथे प्रिया तिथेच थांबलेलं दाखवलंय. थोडं जास्ती इम्पॉसिबल गोष्टी दाखवतायत पण ठीक आहे. कधीतरी प्रियाला एक्सपोज करणार होते ते आता करतायत तर ठीक आहे. पण मला वाटते प्रेक्षक हो हे एवढ्या इझी नाही होणार. प्रिया आता प्रेग्नेन्सीचा ड्रामा पण करू शकते. कारण आता इथे प्रेग्नेन्सीचा ड्रामा केल्यावर काय माहीत अर्जुन आणि सायली तिला खुनाच्या खटल्यापासून वाचवतील पण. तर बघायला खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक. मात्र आता इथे प्रियाला परत त्या लोकांनी वाचवलं तर मग ही सिरियलला कोणीच नाही वाचू शकणार कारण TRP खरंच कमी येतोय आता इथे सध्या. ठरला तर मगचा आणि तू हिरे माझा मितवाचा. तर आता खूप प्रयत्न करावा लागतायत स्टार प्रवाल्यांना सगळ्या सिरियलसाठी. त्याचमुळे तर एवढे सगळे नवीन सिरियल येत आहेत बघा प्रेक्षक. कारण आता इथे झी मराठीवरचे जे सिरियल्स आहेत त्यांनाही खूप छान TRP यायला लागले आहे. म्हणजे कितीतरी वर्षांनी अशी छान TRP यायला लागलेली आहे झी मराठीवाल्यांना. खासकर ते सिरियल विण दोघातली तुठेना आणि तारिणी सिरियलला खूप जास्त TRP आलेला आहे. तर आता नवीन सिरियल आलंय दीप ज्योती वगैरे. तर बघूया आता इथे ते काय करतील. तर आता इथे स्टार प्रवाहवरती पाठ राखीन म्हणून पण नवीन सिरियल येणार आहे. तर ते किती वाजता लागणार आहे ते बघायला आता मी खूप एक्सायटेड आहे. बहुतेक 9 वाजता लागेल ते सिरियल किंवा 9:30ला. तर ते बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण बाई तुझा आशीर्वाद तर 10 वाजता आहे. तर आनंदी किती वाजता आहे मला माहीत नाही. तर आता इथे कोणत्या सिरियलला ते रिप्लेस करणार आहे ते बघणं पण खूप इंटरेस्टिंग आहे. तर आता इथे बघा प्रेक्षक लग्नानंतर होईलच प्रेमचा पण TRP खूप कमी आहे. तर आता इथे लग्नानंतर होईलच प्रेम हे सिरियल जाऊ शकतं. पर तुझ्या सोबतीने हे सिरियल जाऊ शकतं.
कारण त्या सिरियलची टी-आर-पीच खूप कमी आहे. वचन दिले तुम्हाला पण टी-आर-पी कमी आहे, पण तेवढं पण नाही. तर आता इथे मला वाटतंय लग्नानंतर होईलच प्रेम आणि दुसरं सीरियल म्हणजे तुझ्या सोबतीने. हे दोन्ही सीरियल स्कॅनरमध्ये असतील बघा प्रेक्षकाहो. नशीबवान सीरियल पण बंद होतंय. तर आता इथे त्या टायमाला कोणतं सीरियल लागणं हे पण बघणं इंटरेस्टिंग आहे. तर आता इथे दुपारी लागणार आहे की रात्री लागणार आहे पाठराखीण सीरियल बघणं इंटरेस्टिंग आहे. खरं बघा प्रेक्षकाहो, सोहम प्रोडक्शनचं सीरियल आहे. त्यामुळे घरोघरी मातीच्या चुलीचं रिप्लेसमेंट असू शकतं किंवा दुसऱ्या कुठल्या सीरियलचं रिप्लेसमेंट असू शकतं. मात्र ते सीरियल खूप इंटरेस्टिंग असेल असं वाटायला लागलंय. कारण आता इथे टीव्हीच्या ज्या चांगल्या सीरियलमधल्या ॲक्ट्रेसेस आहेत त्या आहेत आणि आता इथे मूव्हीमधली पण एक ॲक्ट्रेस आहे त्या सीरियलमध्ये. तर बघायला खूप इंटरेस्टेड आहे मी की काय होईल ते बघण्यासाठी. बाई तुझा आशीर्वाद सीरियल पण खूप छान वाटते प्रोमो बघून. तर बघूया आता इथे पुढे कसे जातात ते या सीरियलचे पण एपिसोड. मात्र हे एक मला आवडत नाही आहे त्या सीरियलमध्ये की MBBS झालेली मुलगी तिचं लफडं एका ड्रायव्हरसोबत. ही स्टोरी म्हणूनच बघायला किती अवघड आहे बघा प्रेक्षकाहो. म्हणजे जरा तरी ह्या काळाप्रमाणे तरी स्टोरी दाखवायचं ना. म्हणजे असं दाखवायचं कधीतरी की मुलगा डॉक्टर आहे आणि मुलगी ड्रायव्हर आहे असं दाखवायचं ना. कारण कायमच असं का दाखवतात की मुलगा गरीब, दारुडा आणि मुली त्यांच्या प्रेमात असंच का बनवतात हे सीरियल? कधीतरी असं दाखवा की चांगला माणूस डॉक्टर, इंजिनियर हे प्रेमात पडतात एका कमी घरातल्या मुलीसोबत असं दाखवतच नाहीत ना बघा प्रेक्षक सीरियलमध्ये. तर आता इथे ठरलं तर मग मध्ये तशी स्टोरी होती. मात्र ओरिजिनली ती तन्वीच असते म्हणजे रविराजचीच मुलगी असते. त्यामुळे ते काय तसं वाटण्यासारखं नाहीच आहे. आणि जेवढे-केवढे सीरियलमध्ये अशा गरीब घराण्यातल्या मुलीबरोबर प्रेमाचं दाखवलंय प्रकरण नशीबवान पण घ्या. त्याच्यामध्ये त्या ओरिजिनली श्रीमंतच असतात. तुम्ही ऑब्झर्व्ह केलंय का हे प्रेक्षक हो? आणि फक्त श्रीमंत घरांच्या मुलींसोबत ह्या गरीब मुलांची लफडी असंच दाखवायलेत सध्या स्टार प्रवाहावरती बघा प्रेक्षक हो. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर आता इथे आमच्या चॅनलबद्दल तुम्हाला काय फीडबॅक द्यायचे आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे आम्ही तसे बदलाव करू आमच्या या चॅनलवरती. तर प्रेक्षक हो तुम्हाला आणखीन कोणकोणते सीरियल आवडतात ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे आम्ही त्यांचे पण अपडेट्स देऊ शकू ह्याच्यामध्ये. तर आता इथे बघा प्रेक्षक हो स्टार पॉवरचा तुमचा फेव्हरेट सीरियल कोणता आहे कमेंट करून नक्की सांगा. तर आता इथे तुमची आवडती जोडी कोणती आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे सायली अर्जुन तुम्हाला जास्त आवडतो की नंदिनी चिवा जास्त आवडतात, की पार्थ आणि काव्या जास्त आवडतात, की अर्णव आणि ईश्वरी जास्त आवडतात, की दुसरी कोणती जोडी तुम्हाला खूप आवडते ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. कारण आता इथे खूप इंटरेस्टिंग चाललंय पेअरिंग वगैरे बघता प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो वचनं दिले तुम्हाला सीरियल असू दे त्याची पण टी-आर-पी तेवढी पण कमी नाही. पण तुझ्या सोबतीनेची टी-आर-पी खूप कमी आहे. मला असं वाटतंय की पेअरिंग नाही आवडलंय लोकांना. कारण जेव्हा पेअरिंग आवडतं ना, लोकं खूप छान सीरियल बघतात. तर प्रेक्षक हो कोण होतीस तू काय झालीस तूची जराशी कमी होती टी-आर-पी तर ते सीरियलच बंद करून टाकलं. या सगळ्यांपेक्षा तरी खूप जास्त होती त्याची टी-आर-पी. खूप मूर्खपणा केलाय स्टार प्रवाहाने. जेव्हापासून कोण होतीस तू काय झालीस तू बंद झाले ना प्रेक्षक हो. स्टार प्रवाहाचा टी-आर-पीचा चॅप्टरच पूर्णपणे हलून गेलाय बघा प्रेक्षक हो. कारण आता इथे कायम नंबर 1वर असायचे स्टार प्रवाहाचे सीरियल्स. आता फक्त 3-4 गोष्टींमध्येच टॉपला आहे. म्हणजे 3-4 सीरियल्सच टॉपला आहेत. बाकी सगळे खालीच आहेत. तर बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे, की हे नवीन सीरियल्स आता काय धमाका करतात. तर प्रेक्षक हो बघत राहा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमचे चॅनल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.